सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आमचा दापोली बीचवरचा दिवस दुसरा. तर मित्रांनो, आम्ही डायरेक्ट हा ब्लॉग बीचवरूनच स्टार्ट केला आहे, कारण की आम्ही सकाळी येऊन खूप व्ह्यूचा आनंद घेतला आहे. फोटो पण काढलेत भारी भारी. अजून आम्हाला फोटो काढायचे आता, तर स्टोऱ्या बघा फक्त आता. आणि मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे मच्छी मार्केटला. आणि हा सीन काय माहिती का गाईज, तिथं आमचा ब्लॅक बोर्ड आहे, पण आम्हाला आत आणून द्यायला झालं तर आम्हाला मारायची ड्रिफ्ट. आम्हाला ड्रिफ्ट मारायला परवानगी देत नाहीत, त्यामुळं आम्ही आता सध्या मासे आणायला चाललो आहे. तर तुम्ही समजून घ्या थोडंसं. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कालच्यागतच आपला ब्लॉग हा इंटरेस्टिंग राहणार आहे. चला गाईज फॉलो मी नाही फॉलो, सबस्क्राईब सबस्क्राईब पैसे येतील. बाय 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 नाही, थांबा, कंटिन्यू बघत राहा. चला 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 गाईज, आता जातो आम्ही मच्छी मार्केटला. छान बेबी तू आहे स्टार. तर गाईज, आईनं आमच्या आज ड्रेस घातलाय. फुल एन्जॉय गाईज. आम्ही सगळे आता तयार झालोय. आता आम्ही सगळी काय पडणार आहे, कारण नाही सनस्क्रीन लावली, ऊन येत आहे. सनस्क्रीन लावतो आम्ही आणि जातो. फक्त घेऊन आलोय, आम्ही वापरली नाहीये कालपासून, आम्ही फक्त घेऊन आलोय. लावणार आहे आणि सनस्क्रीन लावून आम्ही मच्छी मार्केटला जाणार. कुठे गेली? तरी गाईज, तर जोड्यांचे फोटो काढायचे चालले तर आमचं काय काम नाही. आम्ही आता फक्त फोटो काढले इथं, बाकी काय विषय नाही आमचा. तर आता फोटो काढतो आणि नंतर भेटू आपण डायरेक्ट. तर मित्रांनो, आता आमचा फोटोशूट उरकलंय आणि आता आम्ही चाललोय मासे आणायला. थेट 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 मासे आणायला. काहीच आमची भांडणं झाली आता. फोटो कोण खूप वेळच्या भांडणानंतर आम्ही असं ठरवलं की आम्ही दोघं फोटो बसतो. आम्ही जसजसे मोठं होतोय तसे आम्ही लहान होतोय अजून. ही सगळी बारकी मागं, ही सगळी मोठी माणसं मागे बसतात आणि आम्ही बारकी मला आम्ही दोघं पुढे बसलोय. बोट बंद आहेत बाळा. मार्केटला आलो, फिश मार्केटला आलो. तर गाईज, आम्ही पोहोचलोय आता मच्छी मार्केटला. तर चला, आता तुम्हाला एक एक मासे दाखवतो. बाळा कसं आहे? ओके, फक्त स्नॅप टाकताय ना मला. चला की आमच्या आलोय पावर. आता बघतो तुम्ही मासे बघा एक एक. मित्रांनो, कसे आहेत मासे? मला कसे येतो परत येतो, थांबा. तुम्ही गर्दी बघू शकताय किती. हॅलो, कोण आहे? हो, खतरनाक आहे. मित्रांनो, केवढं मासा आहे. कसं आहे? ऐकायला पैसे नाही. 20 तुला कितीला बोललो? 1800ला देणार 20 आहे. इथं आल्यानंतर फक्त बोलणारच पाहिजे, नाहीतर असे खतरनाक आहेत. तर मग हा मासा बघू शकतो.
केवढे केवढे मासे आहेत हे आपल्याला आवडत नाही खायला हे आवडत नाही म्हणला तयार केल्यानंतर तुम्ही बघू शकता गरमी बेकार म्हणा टोपली जास्त आहे त्यांच्या ते आहे ना पाण्यात ती बघा मोठी पीस आहे 400 रुपये एक पाट आहे हो आवडलं का तुला तो इकडे जाऊ आपण कुठे चला पापलेट वाला 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये चला पापलेट का 1000 रुपये सगळी किती गेले किती असेल ती असेल 7-8 टोपली त्याची एवढी तर गाईच आम्ही हे सगळं टोपलंच घेऊन टाकलं याला काय म्हणतात याला कोलंबी म्हणतात कोलंबी कोलंबी कशी कोलंबी एवढा केकडा 556 नको पापलेट गँग कुठे आपली गँग कुठे चला साफ करायला ठीक आहे तिकडे चल हो इकडे हे इकडे कसं आहे बघा की कोलंबी बोलाव त्याला तिथं एका जागा उभं राहा मला कुठं जायचं चला कोलंबी 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 5000 कोलंबी 5000 5,000 रुपये दुसरे मासे पण बघतो काही आता आम्ही हो इथे कुसुमान दिली इतरला गँग गाईज आम्ही खूप मोठा मासा बघितला आता कुठला मासा कुठला मासा आहे हा? कुठला हा वागला वागला. स्टिंगरे स्टिंगरे इंग्लिश मध्ये स्टिंगरे स्टिंगरे. मराठीत वागला वागला केवढा मासा आहे तिकडे बघा तुम्ही बघू कोणता. ही सुरमई ही कोंबट बोलतात बियर आम्ही नाही हा तर बोललास तू बिअरचं नाव माहिती आम्हाला आम्हाला बिअर पेरणी समजायला लागेल. आम्हाला लगेच ए, बघ. कुठे आणि बर्फातले मासे हे काय आम्ही दोघं इन्स्पेक्शन करताना बैलगाडी बसते का चला मासे घेतो मासे घेतो आम्ही आता समुद्र खेकडा त्याचं नांगे काढलं आणि पापलेट हा कुठला मासा आहे कशी दिली हा पापलेट आहेत ना कशी दिले किती पीस पाहिजे कसं आहे असं आम्हाला नाही माहिती काय काय कळतं तुला आलो बघून ताबा एक जण घरातली घेऊन आलो आम्ही घरातली घेऊन आलो हे चला इकडे इकडे आपल्या माशींवर लक्ष द्या गाईज ते बाकीचे मासे बघायला गेलं ना तर आम्ही आता इथं राखण करायला सनस्क्रीन आज काळ पडायचो इथंच आपण अरे स्क्रीन आता घरी घरी म्हणते रूमवर अरे यार ही एक मासा वाढा दिलं त्यांनी वरचा दिसलेला सगळा माल आपल्याला आहे अरे गँग एक नाले आम्ही आमची मासे ठेवली आहेत खावा मासा गोळा करून एक मासा गोळा करून आणतात आणि इकडं किलो किलो वाढा देतात
किती आपण स्नॅप काढू फोटो काढू असा करा काहीच आम्हाला शार्क भेटला इथं. हे कुठले? हे यांच्यातलीच आहे. आपल्याशी विषय वेगळं काय बी चालते. तर गाईज फायनली आमचं मासे घेऊन झालेलं आहे आणि आता आमची अर्धी फॅमिली मासे तोडण्यात व्यस्त आहे आणि आम्ही आलो आता पवायला. बघा ए लल्लो हे कसे ए थांबे पुढे जाऊ नको. पुढे इकडे आता जरा पोहतो आणि नंतर भेटतो मला. उरी आत्ता बुडाली असते काय आता पोहतो आणि नंतर भेटतो मला. 3 स्टार्ट. खरं पाणी आहे बेकार. तर आता गाईज आमची दुसरी गाडी पण आलेली आहे. चला लवकर. चलो चलो. चिंगळे गँग सगळी खुश. ढकला ढकला ढकला. मजा आली एक नंबर. तर मित्रांनो आता आमचं पोहणे झालेलं आहे आणि आमच्या आई लोकांनी काय बनवलं तुम्हाला दाखवतो. थांबा एक मिनिट. मेन तर काम काकीचंच सगळं. काय काय बनवलंस? पुरातन कालीन मंदिर बनव. कसं वाटलं? एक नंबर. एकदम बीचचा फील. एक नंबरच. तर चला मित्रांनो आता आम्ही फ्रेश होतो आणि आपण नंतर भेटूया. आणि आता करणार आहे आम्ही पार्टी. तुम्हाला दाखवतोच. रोड ब्रिज. तर गाईज आम्ही आता फ्रेश झालोय आणि आम्ही आलोय आता डायरेक्ट हॉटेलवरती मासे खायला. जे आपण सकाळी खरेदी केलेली ते आता खाणार आहे आम्ही. तर चला आता त्यांनी तयार केलं तर बघूया ना आपण जाऊन आता बघूया कसं केलं ते. चलो. किती नाराची झाडं कुठे कधी लावली असते किती वर्षापूर्वी. डिश काय काय आलं ते तुम्हाला दाखवतो. तर आता आमची कोळंबी आलेली आहे. स्पेशल झाल्या एक नंबर. आता आम्ही टेस्ट केलं आहे. पहिल्यांदा स्टार्टर भेटलेला आम्हाला तर एकदम भारी झालेलं आहे. आता आल्यानंतर परत दाखवतो. काय बाळा? थांब जरा पप्पा. बोका हे बोका बघा. आणि हे काका साहेब आम्हाला पण द्या ना. त्यांना ते
हवा अजून भरपूर हे तिकडं तुम्हाला घेतलं का सोडा असतो ना हे वाळवून सोडा वाळवायचं आणि सोडा तयार होतो. छान लागते विघ्नेश कसं आहे विघ्नेश आवडलंय त्याला नाही नाही म्हणते आणि द्या होते. हो बुवा हे दोन बुवा लोक आहेत आमचे हे काय आलं काटून आहे एक नंबर आहे. एक नंबर तर आमचं ताट आलंय आता फायनली आणि सगळंच एक नंबर लागते आई कसं आहे मस्त बाबा नाद खोळा कोळंबी काकी एक नंबर कसं आहे छान लागते बाबा का कसं आहे मावशे हो कसं वाटलं छान आहे एक नंबर. हे तुम्हाला बुवा दोन हे तुम्हाला कसं वाटलं काकी मस्त मस्त चेतन काका मस्त आहे अजून पापलेट यायच्यात यायचे तुम्ही विषय ना हो टॉपचा विषय तर आता मला पापलेट आल्यानंतर दाखवतो आता हे खातं पहिल्यांदा तुम्ही पण या खायला तर आमची सुरमई पण आलेली आहे तर मित्रांनो आता आमचं पापलेट पण आलेलं आहे आणि आम्हाला परत पाणी सुटले बाळा बाबू काका ते टाका आम्हाला खायचं संपत नाही तोंडाला घास यांचं असं आहे काका कसं आहे छान आहे एकदम काकी कसं आहे मस्त एक नंबर सुरजदा खाऊ दे तरी सुरू झालं. सुरजदा ताट देते वहिनी कसं आहे काकी हे बघ पाणी पे पाणी पे तर मित्रांनो आता आमचं जेवण हे झालंय आणि आम्ही आता निघालो आहे इथल्या गणपती मंदिरात ती खाऊन चाललोय आम्ही गणपती मंदिरात गणपती बाप्पा मोरया चला मित्रांनो तुम्हाला मी जे आता दाखवणार आहे ते बघून तुम्ही एकदम थक्कच होणार आहात काय खतरनाक दिसतंय तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे आता कड्यावरील श्री गणपती मंदिरात चला आता आतमध्ये जातो तुम्ही पण बघत राहा गणपती बाप्पा मोरया तसलं घालायचे पूर्ण कपडे असल्याशिवाय प्रवेश नाही माझ्याकडे ह्यांना पण नाही ना. नाही ह्यांना पण नाही या. पण हे एक काय माहिती अडचण निर्माण झाली आहे कुठली हा ते तुमच्याकडे पूर्ण कपडे नाही पण त्याला ऑप्शन पण ठेवला आहे हे महत्वाचं हो हे सगळ्यात महत्त्वाचं. मंदिरातले नियम बघू शकता मित्रांनो तुम्ही हे एक सोय केली ती बरं केलं नाहीतर प्रवेशच नसतं तर अवघड झालं असतं गणपती बाप्पा मोरया मित्रांनो इकडे एक विहीर आहे तिचं महत्त्व तुम्हाला वरती गेलं दाखवतो मी असो बघा मित्रांनो ते हां ते सुवर्णदुर्ग आहे रे कसं कळलं कुठं कळलं सुवर्णदुर्ग ते मागाशी बघितलेला किल्ला सुवर्णदुर्ग महाराज हे रामकृष्ण रे रामकृष्ण आम्ही पण घातले आम्ही ओके पण पाण्यात जाणार आहे महाराज महाराष्ट्रात तुमची प्रसिद्धी होणार आणला आता आमच्या कुंभमेळ्यात एक गाळा द्यायचा आणला स्वतःचं पण घ्यायचं असं. घेतली का हा, सगळ्यांचं तुझा व्हिडिओ काढतो ते काय केलं ते पण सांग.
चला आता शिवमंदिर बघून येऊया. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या पावलाकडे ती मागाची माहिती जी वाचली ना आपण ते इकडे. गणपतीचे पाऊल मंदिर परिसराबाहेरून शिवमंदिराच्या मागील बाजूस असल्यास समोरील वाटेवरून चालत 2 मिनिटाच्या अंतरावर इकडे म्हणजे. तर मित्रांनो याच ठिकाणी गणपतीचे पहिले पाऊल पडले होते. मित्रांनो हे जे मी घातले वस्त्र हे आपल्यासाठी पवित्र मानले जात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर गाईज आम्ही पोहोचलो आता महाबळेश्वरमध्ये. आम्ही आता चहा घेणार. काकांना पापी माणसं आहेत काका धडकले तरी दात काढले. काका आमचे. आणि आता आम्ही चहा पिणार आहे मस्त मध्ये कारण की इथं खूप ते दाखव. बेकार थंडी आहे. महाबळेश्वर अमृतुल्य. तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी पोचलो आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही एवढं बेकारमध्ये झोपणार आहे कारण की खूप जास्त कंटाळा आला आहे. तर चला आता आपण हा ब्लॉग इथे जॉईन करतो आहे. ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.